चला आजचा प्रवास सुरू करूया. सकाळचं असं एकदम सुंदर वातावरण बघून असं वाटतं की उद्या सकाळी लवकर उठावं आणि परत बघायला यावं. कारण काय असते, नवीन नवीन जागे गेले की नवीन नवीन सनरायझेस दिसतात, नवीन नवीन लोकेशन्स, नवीन नवीन पहाट आणि नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा आणि आपला रोजचा नवीन प्रवास. तर आता रोज रोज नवीन सूर्य बघायचा असेल, ॲक्च्युली नवीन सूर्य नाही, सूर्य तोच आहे पण सकाळ नवीन येते. तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. चला म्हणजे बघा. खतरनाक असा उताराचा रोड आहे. पुढे जाऊन आपल्याला एक ब्रिज लागणार आहे छोटासा. वा, असं म्हणू शकतो आपण याला, क्वालिटी ब्रिज. लागेल पकडा 2 मिनिटं मोबाईल होता. मुंबई पुण्यावरून आपल्याला डीमार्ट आहे. डीमार्टमधून आपल्याला वर जायचं आहे. तिथं आपली मेन लोकेशन आजची आहे. मिनिटावर आपलं 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं मेन लोकेशन इथून आहे. आपल्याला ॲक्च्युली ह्या व्हिडिओचं जे शूट असणार आहे ना, त्या रोडचं जे शूट ते मी सगळ्यात शेवटला टाकणार आहे, कारण की ते खूप सुंदर असणार आहे. मला शेवट सुंदर करायला आवडते, अगदी या स्टार्टिंगसारखं. त्याच्यामुळं व्हिडिओचा शेवट नक्की बघा, शेवटपर्यंत कनेक्ट राहा व्हिडिओसोबत. मला फक्त आत्ता एंट्रन्स दाखवतो, थेट मार्ग दाखवतो आणि येताना दाखवतो. क्लोज क्लोज क्लोज. काय करायचं माहिती आहे का, एकदा 1x एकदा 2x लॉंग शॉट प्लस क्लोजर शॉट टाकायचं तुम्हाला. म्हणजे चालतं रस्ता काय म्हणतो. ओके, या साईडला गाडी आपल्याला ती लोकेशनला जायची, झूम आउट करून दाखवतो का. जास्त कॅमेरामॅन अशा हल्ली पाहिजे. ऐकवलं अजून जरा कॅमेरामॅन किती द्यायचं तुम्हाला लगेच 60 जरा वर टाकायचे माझा. हे अपार्टमेंट्स वगैरे कसे लोकेशन, आपली लोकेशन दाखवायचं आहे, लोकेशन दाखवायचं. ठीक आहे, मग दिसतं काय आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करता येतं, प्रत्येक गोष्टी आपल्या कॅमेऱ्यात तर आपण आपल्या लोकेशनपर्यंत पोहोचलेलो आहे. आपली गाडी आपण इथे पुढे राहणार आहे विचारायला अंतराला इथपर्यंत. मुळांचे स्मार्ट मीडिया. तर फायनली आजच्या लोकेशनवर आपण पोचलेलो आहे. आम्ही दोघं का 2-3 वर्ष, 2 नाही 4 वर्ष आधी आलो. लग्नाला 2 वर्ष झाली, त्याच्या आधी 2 वर्ष आलेलो. आणि इथं बऱ्यापैकी लोकांना ही जागा माहिती आहे, पण बरेचसे लोक इथे येऊन पण गेले. पण अजूनही बरेचसे लोक आहेत ज्यांना हे लोकेशन साताऱ्यात राहून सुद्धा माहीत नाही. आणि इथनं थेट आपल्याला आहे ना अजिंक्यतारा दिसतो फेस टू फेस. कसा आहे, जय शिवराय. तर ही अशी लोकेशन आहे. आणि इथून अजिंक्यतारा, येवतेश्वर, परत येवतेश्वरच्या पलीकडचे जे डोंगर आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात, जे पाटण साईडला येतात. ते आपल्याला खालून मूर्ती दिसलेली ना, खालूनच दिसलेली म्हणून तर त्यावेळेस वरती. आणि त्यानंतर मला वाटतं आज बऱ्याच दिवसात नाही इथं आलोय मी. मंदिर तर बंद आहे, पण आपण हनुमानाची मूर्ती पाहू शकतो इथे बाहेर काचेतून दरवाजापाशी लावलेला. असे एकदम मनाला भावणारे, आकर्षक करणारे, क्वालिटी सुंदर. आतमध्ये लाईट कमी जास्त होते,
तशीच त्याच्या शेजारी शंकर पार्वतीचीच मूर्ती आहे ना ती. हो, लाईट लावली आहे ना म्हणून ते तसं वाटतं. Light जय चालू भोलेनाथ. घातलंय. अशा मंदिराच्या शेजारून तिकडून पण वर जायला टेरेसवर पायऱ्या आहेत, इकडून पण आहेत. आपण इकडून जाऊ. चलो. बिलो डायलॉग काय ते इन्स्टाला लय असतात, पण ते मला घेऊ वाटत नाही ती. हो. आणि इथून वर गेल्यावर आपली मेन भव्य स्मारक. जय श्रीराम जय हनुमान असं आहे. आणि वरून व्ह्यू तर काय बोलायलाच नको. तुम्हाला दिसतोयच. 2 मिनटं ब्राईटनेस वाढवून दाखवतो. एवढीच वाढू शकते. आता ह्या उंच डोंगरांमध्ये इथपर्यंत अजून सूर्याची किरणं पोचू शकली नाहीत, पण सूर्याची किरणं जेव्हा मूर्तीवर पडतात तेव्हा मूर्ती अशी एकदम सोनेरी सोनेरी दिसते, जशी सोन्याचीच आहे. मधमाशीचं पोळ नाही गेलं गेलं, काढलं असेल. मागच्या वेळेस आम्ही इथं आलेलो तेव्हा हनुमानाच्या हाताला बाजूला अशी मधमाशाचं पोळं होतं. केवढं मोठं होतं ते, होतं एवढं मोठं मोठं असेल. किरशागत करू नको. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं मंदिर? अजून खालनं पण दाखवणार आहे, मला जरा बघू द्या आता. बाय बाय. इकडून वर पडलो, इकडून खाली जातो. या की मॅडम तुम्ही तिकडे वर राहून आपल्याला अरे मंदिर कधी खायचं? 9 वाजता. बिल्डरचा आहे ना पुजारी. होय. हॅलो. ॲक्च्युली आपल्याला माईकची तर चांगलीच गरज आहे. माईक तर घ्यायचाच आहे, पण पैसा बहुत आहे. 2400, 1200, 1300, 1500, 1600. तोपर्यंत असाच क्लिअर खट्टा आवाज आहे का आपल्या मोबाईलमध्ये? काय विषय नाही. आवाज आपला धनकणीत खणखणीत लय मोठा पण होऊ शकतो. चला बाद आला. आता मंदिर तर आपण बघितलं, आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघू कसा आहे. परिसर व्हिडिओमध्ये बोलताना बाकीचं जरा लई बांधकाळ लागतं माणसांना. आपल्याला एक तर सवय नसते जास्तीत जास्त माणसांबरोबर रोज कसा आपण संवाद करतो, लोकांकरतो. आपण कॅज्युअल लँग्वेजमध्ये जे आपण न्यूजमध्ये आपल्या रेग्युलर लाईफमध्ये यूज करतो, आपण तशाच भाषेत बोलतो. पण ऑन स्क्रीन बोलताना आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व हवं, गरजेचं आहे. अजून ते प्रभुत्व माझ्याकडेही नाही, पण लवकरच मी मिळवायचा प्रयत्न करत आहे. आणि रोजच्या रोज माझ्या संवादात मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत आहे की ऑन स्क्रीन बोलताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो, कारण की ऑन स्क्रीन सगळं रेकॉर्ड होतं. एका टायमिंगला आपल्याला हजारो लोक बघणारे असतात आणि हजारो लोक आपल्याला जज करणारे असतात. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट बोलताना सांभाळून विचार करून प्रत्येक गोष्टीची मर्यादा राखून बोलणं गरजेचं आहे. मी पण तेच प्रयत्न करत असतो, पण एखादी चूकमुक माझ्याकडून कधी झाली तर त्यासाठी मी अधिक क्षमस्व मागे मागते. काय शेवटी माणूस आहे, माणसाकडनं चुकत होतात. त्याच्यामुळे कुणालाही लगेच जज करत जाऊ नका. तर विषय आता असा आहे की लोकेशन तुम्ही बघू शकता. इथलं स्टेज आहे, फक्त इथं कसं ना वाईडमध्ये कर. ओके ओके. तर हा इथला स्टेज आहे, जो की आत्ता बंद पडला. तर बरीचशी पाऊलं संबोधन मागचं अजून बऱ्याचशा गोष्टी घडल्या असतील, पण आता सध्या हे सगळं पडीक आहे. इथली जर जागा साफ वगैरे केली तर वातावरण क्वालिटी प्लस वरचं मंदिराचा एरिया दाखवा साहेब. ओके ओके असा आहे. चला अडकली इथं. कसले वाढलेत झाडं. इथं कोणच नाही आहे लक्ष देत. बंद केला पॉज करत जा पुस्तक. या की इथं. मस्त बसायचं, कॅज्युअल बोलायचं.
स्क्रिप्टेड नको बोलू. केवढं छान आहे ना इथं बसायला. सगळं खराब आहे. इकडे बघू. इथं का कोण लक्ष देत नाही? म्हणजे काय असतो विषय? म्हणजे काय विषय असतो असा? काय विषय असतो लक्ष देत नाहीत? व्हिडिओ चालू आहे का बंद आहे? व्हिडिओ चालूच आहे कंटिन्यू. आता का लक्ष नाही देत? मला काय माहिती काय देत नसेल ते लक्ष. आपण आलतो ब्लॉक करायला, पण आता आमची बायको बाय बसणार झोका खेळत. आमचा किरशा आला की किरशाला बी तेच पाहिजे, हिला बी तेच पाहिजे. एक नाही 2-2 पोरं सांभाळायला झाले मला ह्या वयात आता. वरनं तुमच्या वजनानं तुटल बिटल बघा. तुटं बी शकतो, काय सांगता येत नाही. खेळा. हे गार्डन एकदम ओके मध्ये केलं तर लई क्वालिटी दिसेल. खेळायची लई हाऊस असते तर एकदमच खेळावा. बायको सोबत आता मी बी खेळायला लागलो. बोलायचं काय, वयाच्या प्रत्येक उतरात चढात माणसानं खुश राहावं, खेळत राहावं, आनंदी राहावं एवढंच बोलणं आहे माझं. बाकीचे शब्द मला असं गोल गोल फिरत ना, खाली बघून चक्कर येत नाही, वर बघून बी चक्कर येते. आज आम्ही दोघं परत एकदा अशी लय दिवसातनं लहान झालोय. किरशाला सांभाळता सांभाळता किती लई मोठे झालं ते काय आलंच नाही. आता परत तेव्हा मोठं व्हायचं होतं ना. आता मोठं झालं तर असं वाटतं छोटं हं छान वाटतं. प्रतीक पडेल की तोंडावर. नको प्लीज प्लीज. आयुष्य आनंदात जगायचं असेल तर सर्वोपरी बायकोला खुश ठेवा, तर तुमचं आयुष्य चांगलं राहू शकेल, नाहीतर वाटोळं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा एक आपला मिनी ब्लॉग, छोटासा ब्लॉग शूट केलेला आहे अशा एका क्वालिटी जागी. आमची बायकोला पण आज घेऊन आलो तो मी, कॅमेरामॅनची मला गरज होती. तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला आमच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. हां, आणि जमलंच तर शेअरसुद्धा करा. आपलं इंस्टासुद्धा आय डी आहे ऑर्डिनरी माणूस म्हणून, तसंच आपलं यूट्यूबचा आय डीसुद्धा ऑर्डिनरी माणूसच आहे. सर्च करून नक्की सबस्क्राईब करा. असेच अजून छोटे छोटे सुंदर व्हिडिओज तुम्हाला नक्की दाखवण्याचा मी फुल आपला प्रयत्न चालूच असतो. प्लस दुसरे कॅज्युअल कंटेंटसुद्धा आम्ही करणारच आहे लवकर सुरू, कारण की रोज रोज नवीन नवीन जागा शोधणं म्हणजे सोप्या गोष्टी नाही बाई. तर चला, टाटा बाय बाय, हरे कृष्णा, राधे राधे.